गर्ज महाराष्ट्र माझा गर्ज महाराष्ट्र माझा बोला गर्वान अभिमानान निधड्या छातीन मराठ्यांचं कुळशील अनगाव दख्खनी भगव्या झेंड्याचं नाव शिवगाथा गाऊ गौरव भावाजी जी शिवगाथा गाऊ गौरव भावाजी जी शिवगाथा गाऊ गौरव भावाजी जी 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 जी. नमस्कार सृजन हो. अपरांतायन या उपक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या अभ्यासक मंडळींसोबत अनेक चर्चा केल्या. बोली म्हणजे काय, मराठी भाषेची रूपं किती, मराठी भाषा किती जुनी आहे, कोकण परिसरामध्ये किती बोली बोलल्या जातात किंवा कोकण परिसरामध्ये किती प्रकारच्या लोकसंस्कृती आहेत, लोकपरंपरा आहेत, याचा आपण यथासांग धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण अशाच प्रकारानं आपली मराठी अशी एक चर्चा करणार आहोत. आपली मराठी असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला मराठी असं न म्हणता मराठी असा जो एक दख्खनी सूर लागलेला असतो तो आपल्या बोलण्यातून अपेक्षित असतो. कारण आपली जी भाषा आहे ती खूप पुरातन आहे. अभ्यासक म्हणतात की 2500 पूर्वीची ही आपली मराठी भाषा आहे आणि त्यामुळे ह्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी ही चर्चा आणि मागणी नेहमीच चाललेली असते. काय आहे ही आपली मराठी भाषा आणि तिचा विकास नेमका कसा होत गेला. खरं तर बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की सर्व भाषांची जननी ही संस्कृत आहे. पण आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, ज्या 6 भाषांना आपल्या भारत देशामध्ये अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे त्यामध्ये संस्कृत भाषेचा दर्जा किंवा संस्कृत भाषेला अभिजातपणाचा दर्जा हा दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पहिल्या क्रमांकाची भाषा ही तमिळ म्हणून 2004 सालामध्ये तिला अभिजाततेचा दर्जा दिला गेला आणि त्यानंतर साधारणतः 2005 मध्ये संस्कृत भाषेला अभिजातमकतेचा दर्जा दिला गेला. आतापर्यंत एकूण 6 भारतीय भाषांना अभिजात कलेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 2004 सालात तमिळ भाषा, 2005 सालामध्ये संस्कृत भाषा, त्यानंतर कन्नड भाषा 2008 सालामध्ये, 2008 सालामध्येच तेलुगू भाषा आणि मल्याळम भाषेला 2013 मध्ये हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आता अलीकडे 2014 सालामध्ये ओडिसा भाषेला या अभिजात कलेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग या परंपरेमध्ये नेमकी आपली मराठी आहे कुठे आणि नेमकं अभिजात कलेचा दर्जा देण्यासाठी भाषेला कोणत्या दिव्यातून आपली सिद्धता पार करावी लागते. तर अभिजात भाषा ही कमीत कमी 2500 वर्ष जुनी असावी असा याचा अर्थ आहे. आणि त्यामध्ये जर कोणत्या प्रकारचे शिलालेख सापडले असतील, कोणत्या प्रकारचे ताम्रपट सापडले असतील, कोणत्या प्रकारचं लिखित साहित्य तयार झालेलं असेल तर असं साहित्य गृहीत मानून ती भाषा किती जुनी आहे त्याच्यावर अभ्यासक चर्चा करतात आणि तज्ज्ञ निर्णय घेऊन भाषेला खूप जुनी भाषा म्हणजेच अभिजात भाषा असा एक दर्जा दिला जातो. आपण जर
वेगळ्या पद्धतीने विचार केला तर आपल्या लक्षात येतं की साधारणतः 2500 वर्षापूर्वीची जर भाषा अस्तित्वात असायला हवी असेल तर आत्ता 21वं शतक चालू आहे, याचा अर्थ 25व्या शतकाच्या पूर्वी भाषा अस्तित्वात असायला हवी. मग हे समप्रमाण सिद्ध कसं होणार? तर तज्ज्ञांचं असं मत आहे की ज्या वेळेला भाषा विकास पावते, उदय पावणं ही वेगळी गोष्ट झाली, पण भाषा विकास पावते, ती भाषा विकास पावत असताना कमीत कमी 300 वर्ष तिच्या जडणघडणीमध्ये जातात आणि 300 वर्षानंतर ती भाषा समृद्ध होते आणि अर्थातच लिखित स्वरूपामध्ये सर्वांसमोर प्रगटते. मग त्या हिशोबाने जर आपण मराठी भाषेचा विचार केला तर अशा तऱ्हेनं मराठी भाषेचे शिलालेख, ताम्रपट किंवा काही लिखित साहित्य हे उपलब्ध आहे का, याचा पहिल्यांदा आपण विचार करूया. जर आपण संस्कृत भाषेला अतिप्राचीन भाषा समजलो तर तज्ज्ञांच्या मतानुसार संस्कृत भाषेतून इतर सर्व भाषा विकसित झाल्या. मग संस्कृत भाषेचं एक रूप प्राकृत भाषा असं म्हटलं गेलं. अर्थात प्राकृत भाषा यालाच पुढे मराठी म्हटलं गेलं, पण प्राकृत भाषेची रूपं ही अनेक वेळा बदलत गेली. खरं तर प्राकृत म्हणजे अपभ्रंशी भाषा किंवा पैशाची भाषा किंवा म्हटलं तर ती एक महाराष्ट्री भाषा, दख्खनी भाषा किंवा शौरशनी किंवा अर्धमागधी भाषा म्हणूनही प्राकृतची वेगवेगळी रूपं आपल्याला अभ्यासकांच्या मते विचार करायला भाग पाडतात. मग ही मराठी भाषा ह्या कोणत्या रूपामध्ये होती? तर महाराष्ट्री भाषेमधलं जे प्राकृत भाषेचं रूप आहे त्या भाषेमध्ये ही मराठी भाषा विकास पावत गेली असं म्हटलं जातं. खरं तर गाथा सप्तसई हा 700 छंदांचा ग्रंथ मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा लिहिला गेला असं म्हटलं जातं. ह्या ग्रंथाचा कर्ता नेमकेपणाने जरी सांगता आला नाही तरी त्याचं सगळं श्रेय हे शालिवाहनला दिलं जातं, कारण त्यावेळेला शालिवाहन साम्राज्य हे भरतखंडामध्ये पसरलेलं होतं. त्यामुळे साधारणतः शालिवाहनाचा जो काही शक आहे त्या शकामध्ये हे लिहिलं गेलं असं म्हटलं जातं. त्यामुळे काही तज्ज्ञ म्हणतात की हा ग्रंथ तिसऱ्या शतकातला आहे, काही म्हणतात हा ग्रंथ 7व्या शतकातला आहे. आता शालिवाहन याचा उपलब्ध पुरावा हा इसवी सन 78 मध्ये सापडतो आणि त्यामुळे 7वं शतक ते त्याच्या पाठीमागे 300-400 वर्ष अशा तऱ्हेनं या मराठी भाषेचा विकास झाला वगैरे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे गाथा सप्तसईला ह्या प्रकाराचं वेटेज हे मराठी भाषेबद्दल दिलं जातं. पण त्यानंतर जवळजवळ 500 वर्षांमध्ये काही नवीन बदल ह्या भाषेमध्ये घडले का, तर याचा पुरावा उपलब्ध नाही. कारण त्यानंतर सुरू झालेला यादव काळ हा साधारणतः 12व्या शतकामध्ये सुरू झाला आणि 12व्या शतकामध्ये महानुभव पंताने जे काही साहित्य निर्माण केलं ते ह्या प्राकृत तथा मराठी भाषेमध्ये लिहिलं गेलं आणि ते आजही सर्वत्र उपलब्ध आहे. 1278 मध्ये लीळाचरित्र हा महिमभटाने एक प्रख्यात असा ग्रंथ लिहिला आणि 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण त्यापूर्वीही दक्षिण भारतभर पसरलेलं जे पैठणचं सातवाहन घराणं होतं त्या सातवाहन घराण्याने ह्या मराठीला राजाश्रय दिला, ऊर्जितावस्था आणून दिली आणि आपल्या राज्याची भाषा केली. आणि त्यामुळेच नंतर 12व्या शतकात ज्या वेळेला देवगिरीच्या यादव राजांनी दौलताबादला ज्या वेळेला आपली राजधानी तयार केली त्यावेळेला ह्या मराठीला अग्रस्थान देऊन ती आपल्या व्यवहाराची भाषा म्हणून मान्यता दिली. पण खरं तर ह्या मराठी भाषेचा विचार करत असतानाही
काही शिलालेख सापडले, काही ताम्रपट सापडले. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड जंजिरा या रस्त्यावर सापडलेला अक्षीचा शिलालेख हा सर्वात प्राचीन शिलालेख म्हणून मराठीतला शिलालेखाचा उल्लेख केला जातो. त्याच्यावर शिलालेख नोंदल्याची तारीख आहे 16 मे 1012. 1012 एवढं जर आपण मागे गेलो तर त्यावेळेला मराठी भाषा व्यवस्थितरित्या लिहिता येत होती, वाचता येत होती आणि तिची एक लिपी तयार झालेली होती. आणि ही लिपी देण्याचं काम देवगिरी साम्राज्याने केलं आणि म्हणूनच आपण मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहितो. खरं तर त्यापूर्वीही कर्नाटकमधल्या श्रवणबेळगोळ इथे गोमटेश्वर हा जो एक उंच पुतळा आहे, त्या उंच पुतळ्याच्या इथे एक लिखित असा शिलालेख सापडला होता. त्याचप्रमाणे कुंडल, सोलापूर जिल्हा, दक्षिण सोलापूरमध्ये हा भाग येतो. इथे 1018 सालामध्ये लिहिला गेलेला शिलालेख हा सुद्धा मराठीतला प्राचीन शिलालेख म्हणून मान्यता आहे. त्याचप्रमाणे 1660 मध्ये एक लिहिला गेलेला ताम्रपट हा दिवे आगार इथे सापडला. म्हणजे मराठी भाषा किती पुरातन आहे, किती जुनी आहे हे सांगण्याचं काम हे वेगवेगळे ताम्रपट, शिलालेख सर्व करत असतात. साधारणतः मराठी भाषेचा विकास कसा होत गेला याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सुरुवातीला मौर्य घराणं होतं. त्याने खूप वर्ष या भरतखंडावर राज्य केलं. तो मुळात आद्यकाळ म्हणून समजला जातो आणि हा आद्यकाळ 12व्या शतकाचा पूर्व म्हणून सर्वजण गृहीत धरतात. 12व्या शतकामध्ये यादव काळ सुरू झाला. 1250 ते 1350 असा जवळजवळ 100 वर्षांचा हा कालखंड. इथे खूपशी अशी साहित्य संपदा तयार झाली. चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाच्या आधाराने अनेक प्रकारे मराठी साहित्यामध्ये मौलिक अशी भर घातली. मुकुंदराज असतील, माईंभट असेल, त्यानंतर महदंबा देवी असेल, ह्या सर्वांनी विपुल असं लेखन केलं. आणि नरेंद्र देवराय हा तर आद्यकवी आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तर त्याने आपण लिहिलेल्या ग्रंथाचं क्रेडिट हे राजाला देण्याचं नाकारलं आणि मराठीचा पहिला लेखक हा बहुमान आजही मिरवतो. त्यानंतर याच यादव काळामध्ये वारकरी संप्रदाय उदयाला आला आणि ज्ञानेश्वरांनी पंढरीची वारी सुरू केली. आणि पंढरीची वारी सुरू होत असतानाच मौखिक अर्थानं मराठी सर्वत्र पसरत गेली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा माऊली म्हणतात की 56 भाषांचा केलासे गौरव. आता या 56 भाषा म्हणजे कोण? तर या मराठीच्या वेगळ्या अपरवंशित अशा भाषा होत्या का? तर तसं नाही. वारकरी संप्रदाय ज्या वेळेला एकत्र जमा होत असे, त्यांचा मेळा तयार होत असे, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या परिसरातून येणारी जी संत मंडळी होती ती आपापल्या बोलीभाषेमध्ये एकमेकांशी संवाद करत आणि दख्खनी मराठीच्या बरोबरीनेच इतर बोलीभाषा ज्या आहेत त्याही तिथे सर्वांना ऐकायला मिळत. आणि अशा या बोलीभाषांचा गौरव ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषांचा केलासे गौरव अशा पद्धतीने केलेला आहे. अर्थात त्यानंतर काही मुसलमानी आक्रमणं सुरू झाली, बहामनीचा काळ सुरू झाला, पण तरीही त्यामध्ये मराठी साहित्य हे वृद्धिंगत होत गेलं. ज्या वेळेला मुसलमान आक्रमणं ही भारत देशावर व्हायला लागली त्यावेळेला मराठी भाषेमध्ये फारसी शब्द बेमालूमपणे मिसळायला लागले. काही जण असंही म्हणतात की फारसी भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर खूप पुरातन असा आहे आणि त्यामुळे मराठीतला शब्द की फारसी भाषेतला शब्द याचा दुजाभाव नेमकेपणाने करता येत नाही.
पण एवढं खरं की मराठी आणि फारसी भाषा ही इंडो युरोपियन कुळातली अशा पद्धतीने याला मान्यता मिळालेली आहे आणि त्या पद्धतीनेच या बहमनी काळामध्ये जे शब्दांचं मिक्सचर तयार झालं, एकत्रीकरण तयार झालं, नवीन शब्द एकमेकांच्या भाषेने एकमेकांकडून स्वीकारले, त्याच्यातून अनेक शब्द हे मराठी भाषेमध्ये नव्याने रुजत गेले, तयार होत. बहमनी कालखंडातच चक्रधर स्वामींनी विपुल अशी साहित्य संपदा तयार केली आणि याच बहमनी कालखंडामध्ये एकनाथ महाराजांनी आपली लोकपरंपरा जपणारी भारुड ही प्रथा आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला दिली. अर्थात त्यानंतर काळ सुरू झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांनी स्वतःचं शिवशक निर्माण केलं आणि स्वतःचा राज्यकोश निर्माण केला आणि फारसी भाषांना पर्यायी शब्द जे होते ते मराठीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तरीही दरवाजा, किल्ला, गड हे असे फारसी शब्द हे तसेच्या तसे राहिले, पण तरीही मंत्री, अमात्य, सेनापती असे नवीन शब्द देण्याचं काम हे शिवराज्यामध्ये झालेलं आपल्याला निदर्शनास येतं. याच कालखंडामध्ये वामन पंडित, मोरया गोसावी, शिवकल्याण यांनी वेगवेगळ्या प्रकाराने मराठी साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज घराघरामध्ये पारायण केले जाणारे ग्रंथ संत विजय असेल किंवा पांडव प्रताप असतील, हे याच शिव कालखंडामध्ये लिहिले गेलेत आणि ते आजही देवघरामध्ये पूजनीय मानले जातात. त्यानंतर सुरू झालेला कालखंड म्हणजेच पेशव्यांचा कालखंड. पेशव्याने अटकेपार राज्य केलं आणि भरतखंडाच्या सर्व सीमा ओलांडून त्यांनी राज्य हे ज्या ठिकाणाहून मुसलमानी आक्रमण ह्या भारत देशावर झालं होतं त्यांच्या राज्यांच्या सीमांपर्यंत मराठी राज्य नेऊन पोचवलं. पण त्यामुळे झालं काय की मराठी लढवय्या, मराठी वीर, मराठी योद्धा आपल्या सगळ्या गोतावळ्यासहित, आपल्या सगळ्या बाजारबुणग्यांसहित किंवा इतर जी अनावश्यक माणसं होती त्यांच्यासहित स्वारीवर जात असताना किंवा देशाच्या सीमा पादांक्रात करत असताना आपले शब्द हे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांचे शब्द हे परत मराठी भाषेमध्ये घेऊन येण्याचं काम केलं. इथे एक प्रकारे मराठी भाषेमध्ये गुंतागुंतीची परिस्थिती तयार झाली. कारण मराठी ह्या भाषेमध्ये अनेक शब्द एकत्र येत गेले, ज्याला आपण मिक्सिंग म्हणतो. त्या पद्धतीचं एक वॉन्टेड और अनवॉन्टेड मिक्सिंग तयार झालं अँड दॅट मिक्सचर इज ॲक्च्युली नॉट प्युअर और नॉट इम्प्युअर. आता हे नॉट प्युअर किंवा नॉट इम्प्युअर असं का म्हणतोय तर म्हटलं तर पेशव्यांचा कालखंड, या कालखंडामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ब्राह्मणी सत्ता होती आणि ब्राह्मणी सत्तेमध्ये एक पुणेरी ब्राह्मणी भाषा तयार झाली जी अजूनही पुण्यामध्ये अस्तित्वात आहे. पण पेशव्यांचे जे सरदार होते ते असेच वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या बोली बोलणारे होते, वेगवेगळ्या खेड्यातून आलेले होते. त्यामुळे त्यांच्या भाषेचा हा लोप हा पुण्याच्या भाषेमध्ये होत गेला आणि पुण्याच्या भाषेचा उदय हा या खेड्यातून आलेल्या सरदारांच्या भाषेमध्ये व्हायला लागला आणि त्याच्यामुळे एक प्रकारे स्वारी करत असताना, युद्ध करत असताना परप्रांतामध्ये ऐकलेली भाषा, त्याच्यानंतर ब्राह्मणी पद्धतीची पुण्याची पुणेरी भाषा, पेशवेकालीन भाषा आणि जे खेड्यापाड्यातून सरदार पेशव्यांच्या स्वारीवर निघत असत किंवा युद्ध करण्यासाठी देशाच्या सीमा ओलांडत असत त्यांची एक वेगळी भाषा, असा एक वेगळाच माहोल ह्या पेशवे कालखंडामध्ये तयार झाला. कवी श्रीधरांनी याच कालखंडामध्ये हरिविजय सारखा ग्रंथ लिहिला
आणि हरिविजय सुद्धा आजही आपल्या प्राचीन अध्यात्माची परंपरा आपल्याला सांगतो आणि तो सर्वजण ग्राह्य मानतात. अर्थातच त्यानंतर इंग्रजी राज्य सुरू झालं. मराठी राज्य खालसा झाल्यानंतर किंवा मराठी राज्य लयाला गेल्यानंतर इंग्रजी भाषेचा आणि इंग्रजी राज्याचा, इंग्रजी सत्तेचा आणि इंग्रजी संस्कृतीचा पगडा या मराठी मनावर बसत गेला आणि तो एवढा प्रचंड होता की नवीन आलेलं तंत्रज्ञान यासाठी पूरक म्हणून काम करू लागलं. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच वेळेला प्रिंटिंग सुरू झालं, छपाई सुरू झाली आणि ती छपाई ही दीर्घकाळ टिकून राहू शकते. त्यामुळे अनेक नवीन साहित्याची बीज ही या इंग्रजी राजवटीमध्ये रोवली गेली आणि ती पुढे प्रसवली, फोफावली आणि वृद्धिंगत झाली. 2012 सालामध्ये रंगनाथ पाटारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी किती जुनी आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली गेली. त्या समितीमध्ये प्राध्यापक हरी नरके यांनी खूप महत्वाचे असे मुद्दे मांडले आणि त्यांनी समप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की मराठी भाषा ही 2500 वर्षांपेक्षाही खूप जुनी अशी आहे. पुण्याचं जे भांडारकर प्राच्य विद्यालय आहे तर तिथे 80हून अधिक हस्तलिखित ही अशी आहेत की जी मराठीचं पुराणत्व सिद्ध करते. त्यांनी आपल्या संशोधन लेखामध्ये असंही मांडलेलं आहे की अनेक शिलालेख किंवा अनेक बोलीभाषा ही मराठीची जुळणेपणाची साक्ष देतात. मराठी जरी प्रमाण भाषा असली, मराठी जरी मानक भाषा असली तरीही महाराष्ट्रभर बोलल्या जाणाऱ्या कोकणी असेल, तिलोरी असेल, चंदगडी असेल, अहिराणी असेल, दालदी असेल, मालवणी असेल, मराठवाडी बोली असेल, मॉरिशसची मराठी असेल, इस्रायली मराठी असेल, अशा अनेक बोली ह्या मराठीचीच बीज घेऊन उदयाला आलेल्या आणि जनमानसांमध्ये सामावलेल्या बोली आहेत असा त्यांनी निष्कर्ष काढला. खरं तर भाषा ही अनेक बोलींनी समृद्ध होते. भाषा म्हणजे नेमकं काय? तर भाषा म्हणजेच बोलण्याचं एक शुद्ध रूप. असा जर आपण विचार केला तर आपण म्हणू शकतो की मग मराठीचं शुद्ध रूप हा प्रकार काय आहे? तर भाषेला मानक दिलं जातात, म्हणजे भाषा प्रमाणित केली जाते. तिचे काही व्याकरणाचे नियम सांगितले जातात. असे व्याकरणाचे नियम मान्य करून आणि ते आपल्या आचरणामध्ये पाळून संशोधनपर जर काही लेखन केलं किंवा साहित्य निर्माण केलं तर ती भाषा प्रमाण भाषा म्हणून मान्यता पावते. मग मराठीचं असं मानकीकरण झालेलं आहे का? तर हो. मराठीमध्ये प्रचंड संख्येने कोश निर्मिती झाली. स्थळ कोश असेल, देवी कोश असेल, देवता कोश असेल, भौगोलिक कोश असेल, ऐतिहासिक कोश असेल, चरित्र कोश असेल, सांस्कृतिक कोश असेल, अशा अनेक प्रकारची कोश रचना ही मराठीमध्ये झालेली आहे. आणि सांगण्यास आनंद एवढा की मराठीमध्ये जेवढी कोश निर्मिती झालेली आहे तेवढी कोश निर्मिती इतर कोणत्याही भाषांमध्ये झालेली नाही. मराठीमध्ये सर्वसाधारणपणे 2000 पुस्तकं ही प्रत्येक वर्षी नव्याने लिहिली जातात आणि 500हून अधिक दिवाळी अंक हे प्रत्येक वर्षी प्रकाशित होतात. एकट्या महाराष्ट्रामध्ये भारत देशामधली 25% ग्रंथालये आहेत. ही खूप गौरवाची गोष्ट आहे. याचाच अर्थ मराठी सुसंस्कृतपणे नवीन वाचत राहतो, नवीन अभ्यास करत राहतो. आज मराठीचा जर विचार केला तर एकूण भारतीय 22 भाषा ज्या आहेत त्या 22 भाषांपैकी मराठीचं एक अग्रगण्य असं स्थान आहे. आणि 9 राज्य, 4 केंद्रशासित प्रदेश
आणि 27 देश ही मराठी भाषा बोलतात. म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर गोवा असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, अगदी इस्रायल, मॉरिशस, अमेरिका या इतरही देशांमध्ये मराठी भाषा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बोलली जाते. जे मराठी भाषिक व्यवसायानिमित्तानं, शिक्षणानिमित्तानं इतर देशामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांनी ही भाषा आपली भाषा म्हणून जपून ठेवलेली आहे. म्हणूनच इस्रायली मराठी किंवा मॉरिशस मराठी असंही एक बोली भाषेचं रूप सर्वसामान्य झालेलं आहे. खरं तर भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मराठी भाषिक म्हणून नवीन राज्य तयार झालं. त्यामुळे 1 मे हा राजभाषा दिन म्हणून गौरवला जातो. पण विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज ज्यांनी कविता आपल्या कुसुमाग्रज या टोपण नावाने केल्या, त्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. 1987 सालामध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि त्याची आठवण म्हणून 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रजांनी मराठीचा गौरव करणारं एक सुंदर असं गीत लिहिलेलं आहे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटीला, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटीला, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, ज्यांच्या दुर्गम धीराने केली मृत्यूवरी मात. नाही पसरला कर, नाही पसरला कर, कधी मागायास दान, सुवर्ण सिंहासना पुढे कधी लवली ना मान. हिच्या गगनात भूमे, हिच्या गगनात भूमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही. कुसुमाग्रज पुढे म्हणतात, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दिन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान. रत्न जडित अभंग, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. रस रंगात भिजला, रस रंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर, येथे अहंता द्रवली, झाले वसुदेचे घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान, हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. अरे माझ्या मर्द मराठ्यानो, मावळ मराठ्यानो, दख्खनी पठ्ठ्यानो, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटीला, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासटीला, हिच्या संगाने जागतील माय देशातील शिळा, हिच्या संगाने जागतील माय देशातील शिळा. खरं तर मराठीमध्ये विपुल साहित्य निर्माण होत असतं. या मराठी साहित्यातून नोबेल किंवा नोबेलच्या समकक्ष असेही पारितोषिक प्राप्त व्हायला हवीत. कारण बऱ्याच प्रमाणामध्ये वैचारिक, प्रासंगिक लिखाण आणि तात्विक लिखाण या मराठीमध्ये केलं जातं. आणि अभिमानाने सांगू शकतो की मराठी तत्वज्ञ हा निसर्गाचा तत्वज्ञ आहे. तो निसर्ग, देव, माणूस, समाज आणि इथली माती या सर्वांचा एकत्रित विचार करून आपलं सृजन साहित्य प्रसवत असतो. त्यामुळे मराठी साहित्याची उंची ही एक प्रकारे खूपच उंच अशी आहे. पण यामध्ये एक दुसरा भेद असा आहे की जोपर्यंत मराठी भाषा ही ज्ञान भाषा होत नाही किंवा व्यवहाराची भाषा होत नाही, तोपर्यंत
मराठी भाषेचं जे अस्तित्व आहे ते थोडंसं शीन 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 होत गेलेलं आपल्याला नजरेस येईल. ज्या वेळेला एखादी भाषा ही व्यवहाराची भाषा होते, ज्ञानाची भाषा होते आणि त्या पद्धतीने भाषा स्वतःला मोल्ड करून घेत असताना वेगवेगळ्या भाषातून येणारे शब्द हे आपल्यामध्ये सामावून घेत असते, त्यावेळेला ती भाषा अधिक समृद्ध होत असते. आपण जर इंग्रजी भाषेचा विचार केला तर इंग्रजी भाषा ही सर्वात तरुण अशी भाषा आहे, पण त्या भाषेचे शब्दकोश हे प्रत्येक वर्षी अपडेट होत राहतात. याचं कारण असं, ही भाषा नवीन येणारे शब्द, इतर भाषातले शब्द, इतर देशातले शब्द, इतर बोलीभाषातले शब्द आपल्यामध्ये सहजरित्या सामावून घेत असते. त्यामुळे इंग्रजी भाषेची शब्द संपदा ही खूप वाढत गेलेली दिसते. खरं तर 250च्या दरम्याने ओरिजिनल इंग्रजी भाषेचे शब्द आहेत, पण आता जर आपण इंग्रजी भाषेच्या डिक्शनरी बघितल्या तर 3-3.5 हजारांपेक्षा अधिक शब्द त्या डिक्शनरीमध्ये सापडतात. हे त्या भाषेचं समृद्धीकरण म्हणावं की आणखी काय म्हणावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण आज इंग्रजी भाषा ही ज्ञान भाषा झाल्यामुळे तिचा सर्वजण अभ्यास करतात आणि ती अंगीकारली जाते, स्वीकारली जाते आणि एकमेकांबरोबर संवाद करत असताना त्याच भाषेचा आधार घेतला जातो. मराठी भाषा ही अशा प्रकाराने जर विकसित झाली, या मराठी भाषेमध्ये अशा प्रकाराने जर संशोधन झाली, अशा प्रकाराने जर नवीन साहित्याची निर्मिती झाली आणि इतर प्रदेशातील, इतर भाषेतील किंवा इतर देशातील अभ्यासक मराठी भाषा समजून घेत असताना मराठी भाषेतील संशोधन किंवा मराठी भाषेतील नवीन उत्पत्ती जर समजून घेऊ शकले तर मराठी भाषा कधीही लयाला जाणार नाही. जगात अनेक बोली आहेत, जगात अनेक भाषा आहेत. साधारणतः 1961च्या जनगणनेनुसार 1652 एवढ्या भाषा अस्तित्वात होत्या आणि त्याच भाषा 2010च्या जनगणनेनुसार 780 एवढ्या शिल्लक राहिल्यात. म्हणजे 1600 ते 700 एवढा जो भाषांचा लोप झालेला आहे, ह्या भाषा बोलणारी लोकसंख्या कमी झाली म्हणूनच झालेला आहे. मग ही लोकसंख्या कमी झाली का? तर नाही, लोकसंख्या तर वाढत जाते. मग ही लोकसंख्या कोणत्या भाषेचा स्वीकार करते? तर ही लोकसंख्या जगाच्या ज्ञान भाषेचा किंवा जगाच्या व्यवहार भाषेचा स्वीकार करते आणि त्यामुळे एका बाजूने लोकसंख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूने ह्या भाषा किंवा ह्या बोली कमी कमी होत जात आहेत. आज जगामध्ये 68 लिपी आहेत, पण या 68 लिपी बऱ्याच अंशी मृत झालेल्या आहेत आणि काही मोजक्या लिपी ह्या सर्वसामान्यपणे सर्वत्र प्रसार पावलेल्या आहेत. मला चीनचं उदाहरण द्यायला आवडेल की चीनमध्ये अनेक बोलीभाषा होत्या, पण तिथे चीनी ही एकच मानक किंवा प्रमाण भाषा म्हणून मान्यता दिली गेली आणि त्याच भाषेमध्ये संशोधन असेल, म्हणजे चीनी भाषेमध्ये वैद्यकीय संशोधन असेल, साहित्यिक संशोधन असेल, शास्त्रीय संशोधन असेल, ऐतिहासिक संशोधन असेल, ही सगळी संशोधनं ही चीनी भाषेमध्ये आज केली जातात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना चीन भाषेचा अभ्यास करावा लागतो. इस्रायल या देशाने हिब्रू या भाषेला अशीच मान्यता दिली आणि इतर सगळ्या बोलीभाषा आहेत त्या झुगारून दिल्या आणि अनेक संशोधनं ह्या हिब्रू भाषेमध्ये सादर करण्यास सुरुवात केली. ही अशी सुरुवात करत असताना ज्या वेळेला नवीन संशोधन असतं त्यावेळेला अभ्यासक त्या भाषेकडे आकृष्ट होतो, कारण त्याला ते संशोधन मुळातूनच समजून घ्यायचं असतं. सुमेर संस्कृतीची साक्ष देणारा जवळजवळ 4000 वर्षांपूर्वीचा एक शिलालेख फ्रान्समधल्या लुव्र या म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. ही संस्कृती जतन करण्याची जी पद्धत आहे ती जर मराठीने स्वीकारली तर मराठीचं भाग्य आणि मराठीचं सौंदर्य ठसठशीत होईल आणि सर्वत्र झळाळून आणि लकाकून उठेल, याबद्दल अजिबात कोणाच्याही मनात शंका नको.
जन हो, मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगावं असं मराठीमध्ये खूप काही आहे आणि त्याचा आपण मराठी म्हणून अभिमान बाळगायलाच हवा. आणि बोली ह्या कधीही अशुद्ध स्वरूपामध्ये नसतात, कारण बोलींना कधीही व्याकरण नसतं, भाषेला व्याकरण असतं. त्यामुळे मराठी भाषेला व्याकरण आहे. पण मराठी जर भाषा म्हणून टिकवायची असेल तर ज्या बोली अस्तित्वात आहेत त्या सगळ्या टिकवायला हव्यात. मग तो शुद्ध बोलतोय की अशुद्ध बोलतोय याचा विचार करायला नको. आपण ज्या वेळेला एकमेकांशी संवाद करू, एकमेकांना भेटू, त्यावेळेला आपल्या मातृभाषेमध्ये आपण बोलूया, आपल्या बोलीभाषेमध्ये आपण बोलूया, पर्यायाने आपण मराठीमध्ये बोलूया. अपरांतायन या सगळ्याचाच विचार करण्याचा प्रयत्न करतोय. या बोलीभाषांचा, या मराठी भाषेचा, या परंपरांचा विचार करण्याचा प्रयत्न करतोय, धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतोय. अपरांतायन पुन्हा आपल्या भेटीला येईल, नवीन असंच काहीतरी घेऊन, छान छान आपल्याला ऐकण्यासारखं, पाहण्यासारखं. तोपर्यंत आपण थांबूया आणि पुन्हा नव्या एका सीझनमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.